ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंविरोधात सोलापुरात ऑनलाईन तक्रार दाखल. मराठा समाजाच्या महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार दाखल. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसलेंकडून ऑनलाईन तक्रार दाखल. सोलापूर शहरातील 7 जागांपैकी 2 जागांवरच बीओटी तत्वावर होणार विकास. 7 रस्ता बस डेपो आणि नवीन पेठ येथील बैलगोठा शॉपिंग सेंटरचा होणार कायापालट. मिरजेत बेकायदेशीर अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर. 20 अनधिकृत खोकीत जमीनदोस्त. महाराष्ट्रातील 200 शेतकरी चीन युरोप दौऱ्यावर जाणार. आधुनिक शेती, कृषी तंत्रज्ञान आणि शेतीतील नवनवीन प्रयोगांची माहिती शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी यात छत्रपती संभाजीनगरमधील 5 शेतकऱ्यांची निवड. मिरजेतून सीमेवरील जवानांना राख्या रवाना. परम शेट्टी चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम. वेड्या असलेला आरोपी फोनवर संभाषण करताना दिसत असल्याचा व्हिडिओ. मुंबई सेशन कोर्ट परिसरातील एक व्हिडिओ समोर. चंद्रपुरात पार पडली शॉर्ट फिल्म स्पर्धा. एस्केप फिल्म प्रोडक्शनच्या वतीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन. स्पर्धेला 150 ते 200 स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कोल्हापूर महापालिकेने 6 नळ कनेक्शन तोडली. थकबाकीपोटी 1,09,387 रुपये वसूल. आयुक्त राजेंद्र भारुड यांच्या आदेशाने शहरात सर्वत्र कारवाई. भंडाऱ्यात शिक्षण विभागाच्या कारभाराचा पंचनामा करणारी घटना. शिक्षकांची कमतरता असल्याने संतप्त ग्रामस्थांनी चक्क रस्त्यावर शाळा भरून प्रशासनाचा केला निषेध. 2 कार्यालयांमध्ये रखडले जन्म मृत्यू प्रमाणपत्राचे अर्ज. स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर. प्रमाणपत्र मिळत नसल्याने दलालांकडे जाण्याची वेळ येत असल्याचा नगरसेवकांचा आरोप. शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून मोठा दणका. गुन्हा दाखल असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन आता चौकशीनंतरच होणार. शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर शिक्षण विभाग सतर्क. मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर शुद्धीकरण प्रकरणाचा निषेध. संभाजीनगरमध्ये भीमशक्तीचं मुंडन आंदोलन. भीमशक्तीचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. काँग्रेस नेत्यांनी वंदे मातरमचा अवमान केल्याचं प्रकरण. यवतमाळमध्ये भाजप युवा मोर्चाकडून निषेध आंदोलन. वनवासी मारुती समोरील साईट रस्त्याची मोठी दुरावस्था. पहिल्याच पावसाळ्यात रस्त्याची अवस्था खराब. वाहनावरील नियंत्रण सुटल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता. लोकशाही मराठीच्या धडक मोहिमेला मोठे यश. जुहू चौपाटीवरील कचऱ्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दखल. मात्र 38व्या दिवशी सुद्धा जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य कायम. पनवेलमध्ये सभापती ममता प्रीतम म्हात्रेंच्या नेतृत्वात श्रावण महोत्सवाचं आयोजन. श्रावण महोत्सवात रंगली महिलांची सांस्कृतिक मैफिल. पारंपरिक मंगळागौर लावणीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम. पुण्यात 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो 2026चं आयोजन. पुढील 5 वर्षात 1 लाख उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट. अमरावतीतील महर्षी पब्लिक स्कूलमधील आदिवासी विद्यार्थी मृत्यू प्रकरणी शाळेची मान्यता रद्द करून गुन्हे दाखल करा. मृतकांच्या नातेवाईकांची मागणी. यवतमाळच्या वडगाव पोलीस ठाण्याचे काम रखडलं. पोलीस कर्मचाऱ्यांचं जीव मुठीत धरून काम. यवतमाळच्या गौळखुर्द येथे ग्रामसभा घेण्यासाठी आमरण उपोषण. ग्रामसभा घेणे आणि गावकऱ्यांच्या अडचणी सोडवणे प्रमुख मागण्या. यवतमाळमधील पूरस्थिती आणि जलमय भागात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी 2 रेस्क्यू क्राफ्ट रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने चालवता येणार. यवतमाळमधील दिघोरी गावाला मिळाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा. आता जन्म मृत्यू विवाह नोंदणीसाठी ग्रामपंचायतीची विविध कामे गावातच होणार. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलिसांची मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन. मंडळाच्या समस्या घेतल्या जाणून. गुजरातच्या सोनगडमध्ये पहिले अहिराणी कवी संमेलन. 3 राज्यातील 500हून अधिक साहित्यप्रेमींची उपस्थिती. सोनगडमध्ये अहिराणी भाषेचा जागर. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी रमेश घुले उपचारासाठी रुग्णालयात दाखल. 14 दिवसांपासून उपोषण करत असलेल्या रमेश घुले यांची प्रकृती बिघडली. गणपती आगमनादरम्यान ड्रोन उडून चित्रीकरण करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची नजर. 1.87 लाखांचे ड्रोन. 2 ड्रोन जप्त. मुंबईत विनापरवाना ड्रोन उडवण्यास निर्बंध. नागपूर महापालिकेची अग्निसुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी कडक पावलं. जरीपटका येथील साई अकॅडमी ट्युशन क्लासेसची इमारत अग्निशामक विभागाकडून सील. सुटका झालेल्या कैद्यांच्या पुनर्वसनासाठी आता 50,000ची मदत. राज्य सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत दुप्पट. कैद्यांना आणि सशर्त मुक्तता झालेल्या बंदींना समाजात मानाने जगता यावे यासाठी निर्णय.
आरक्षणाच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक. धाराशिवमध्ये 20 ऑगस्टला मातंग समाजाचा निघणार महामोर्चा. अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाचं अ ब क ड नुसार वर्गीकरण करण्याची मागणी. जव्हारजवळील कासटवाडी गावाजवळील खोल दरीवर 1 कोटी खर्च करून 2 वे झिपलाईन प्रकल्प. सप्टेंबर महिन्यात सुरक्षात्मक कठड्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार. अमरावतीच्या बुगामल वन्यजीव विभागांतर्गत हरिसाल गावालगतच्या जंगलात वाघाचे 4 नवे छावे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगलात वाघांसह अस्वल, बिबट्या, मोर, रानडुक्कर, हरिण यासारख्या वन्यजीवांचा अधिवास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.